आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला कळतच नाहीये तुला हिचा इतका पुळका का येतोय. म्हणजे काय हिच्यासाठी एवढी डेअरिंग करतेस तू. तुम्ही दोघी मिळून चॅलेंज करताय का मला. नाही पण त्याचा काही उपयोग होणार नाही. आत्ता आत्ता थोड्या वेळापूर्वी आतमध्ये बोलणं झालं होतं ना आपल्या याच्यावर, आणि तरी घराबाहेर जातेस तू. नाही नाही ताई, तुमच्या विरोधात वगैरे अजिबात जायचं नाही हो मला. ताईला बिचारीला तिच्या आईला भेटायचं होतं, तिचा जीव तळमळतोय. आणि तुम्हीच कल्पना करा ना, तिची आई हॉस्पिटलमध्ये, मग तिचा जीव घरात कसा रमेल. ती रडत होती हो, म्हणून मीच तिला म्हटलं की तू पटकन हॉस्पिटलमध्ये जा आणि आईला बघून ये. तू म्हणालीस आणि ही निघाली. वाव. पण तू आईकडे जा हे सांगण्याआधी मी तिला काहीतरी सांगितलं होतं, हे लक्षात नाही राहिलं तुझ्या. तुम्ही दोघी एकत्र येऊन मला घाबरवण्याचा प्रयत्न करताय का. नाही घाबरले मी आणि घाबरणार पण नाही. काय ग बाई, हा किती वर्ष ओळखतेस तू मला. तू हिची बाजू घेतेस इतकी वर्ष मला ओळखून सुद्धा. बहिणी, तुम्ही सासू सुना मिळून काय करण्याचा प्रयत्न करताय ना, हे न कळण्या इतकी मूर्ख नाहीये. नाही, आम्ही असं काहीच करत नाही होत. आणि तुम्ही जे काही बोलताय ना, तसा विचारही आमच्या मनात नाही आला. तुम्ही प्लीज आईंना काही बोलू नका. खरं तर आईला भेटण्यासाठी माझा जीव खूप तळमळत होता, म्हणून मी आईंना हट्ट केला की मला जाऊ द्या म्हणून. तुम्ही प्लीज त्यांना काहीच बोलू नका मॅडम, प्लीज. शट अप. तुझ्याकडे ना एक्सप्लेनेशन नाही मागत आहे मी. मला तुझ्या एक्सप्लेनेशनची गरज पण नाही. हे म्हणजे ना उंदराला मांजर साक्ष असं झालं. माझ्यासमोर एकीचा टिकाव लागणार नाही म्हणून तुम्ही दोघी एकत्र येऊन हे सगळं करताय का. बहिणी, एक वेळ तू माझ्या विरोधात जाशील ग, पण या घरातली बाकीची सगळी मंडळी ही माझ्या बाजूने. हे काय बोलताय तुम्ही मॅडम. आणि मी का करेन असं. आपण एक कुटुंब आहोत आणि आपलं कुटुंब कायम स्वरूपी एक राहावं ना, अशीच माझी इच्छा आहे. आणि आईंची सुद्धा हीच इच्छा आहे. आता फक्त माझी आई आजारी आहे म्हणून मला तिला भेटावंसं वाटत होतं, तिच्या जवळ राहून तिची काळजी घ्यावीशी वाटत होती, म्हणून मी हॉस्पिटलला निघाले होते. बाकी आमच्या दोघींच्या मनात असा दुसरा कुठलाच विचार नाही आला. ही अशी गाडी चालवायची ना, तुझी लायकी पण नाहीये आणि तुला त्याची अक्कल पण नाहीये. गाडी चालवायची तुला. पेट्रोल भरायला पैसे तरी आहेत का तुझ्याकडे. आहे का तेवढी तरी तुझी ऐपत. तुझ्या आईच्या आजारपणाचं कारण पुढे करून ना हा इमोशनल ड्रामा माझ्यासमोर नाही करायचा. तो अजिबात नाही चालणार. आणि मला न विचारता माझी गाडी कोणी चालवायला घ्यायची नाही. आत्ता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं ना, जर का माझ्या परवानगी शिवाय तू घरातून एक पाऊल जरी बाहेर काढलं तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. आता शेवटची वॉर्निंग देते तुला. याच्या पुढे जर का घराबाहेर गेलीस ना अशी, तर धक्के मारून बाहेर काढेन मी तुला. अशीच रडत रडत एक दिवस हिला या घरातून धक्के मारून बाहेर काढेल. यार, कुठे अडकली मी. तर घरी जाता येत नाहीये आणि अशा खाण्याच्या रूम मध्ये बसण्याची इच्छा पण होत नाहीये.
घाणेरड्या सिच्युएशन मध्ये कशी काय अडकली तू एसी? हे सगळं ना त्या टोनीमुळे होत आहे. लाईफ मध्ये पुढे काय होणार आहे काहीच कळत नाहीये. अंजली, आई सर, आई प्लीज वेलकम. अंजली, हे आहे मिस्टर विश्वनाथ. नमस्कार. बॉलीवुड टॉप डायरेक्टर है. अभी तक 4 फिल्में बनाई है इन्होंने, सबकी सब सुपर हिट. और अभी अपनी 5वीं फिल्म की प्लानिंग कर रहे हैं. गेस व्हाट, उसमें तुझे लीड हीरोइन का रोल दे रहे हैं सर. हाँ, अरे पण अजून माझी ऑडिशन पण नाही झाली आणि डायरेक्ट हिरोईनचा रोल म्हणजे. अरे बेबी, ऑडिशन नहीं हुआ तो क्या हुआ? तुझे फोटोज, प्रोफाइल आणि व्हिडिओ सगळा पाठवला होता मी सरांना आणि सरांना ते खूप आवडले. तो सर क्लास क्लास, कमाल कमाल. इसलिए तो सर यहाँ पर आए हैं. सर की आंखों को अच्छे से पता है की कोणामध्ये स्टार बनायचा कॅलिबर आहे. बेबी, तू किती टॅलेंटेड आहे सरांना माहिती आहे. म्हणून तर सर आले होते तुला भेटायला. तो सर हाँ हाँ, ऑफकोर्स ऑफकोर्स. बेबी, मला जरा काम आहे, मी पटकन जाऊन येतो. तुम्ही दोघे बोला. हाँ, कशाला तू मी काय बोलणार आहे? अरे बेबी, तू बैठना आराम से, तुम दोनों बातें करो फिल्मों को लेके. बाहर कौन आला है, मैं अभी 5 मिनट में मिल गया था. ठीक, अरे 5 मिनट में. अरे बेबी तुम बैठ. सर मैं आ रहा हूँ 5 मिनट में. बस ना प्लीज. बस बस बस, घाबरू नको. बस कम्फर्टेबल. तुझे फोटोज बघितले. कमाल कमाल काढा नाही म्हणजे तुझे फोटोज बघून मी ठरवलं तूच माझ्या फिल्मची हिरोईन आहेस. खरं सांगू, तू फोटोपेक्षाही खूप सुंदर दिसतेस. अरे काय झालं?